विजय नॉन स्ट्राईकला आहे. स्वागत. नाव देखील त्याचप्रमाणे या मैदानावर विजय मिळवण्यासाठी आमंत्रित करतोय. स्वागत हा पहिला गोलंदाजाला आणि गोलंदाज आहे शुभंकर. पहिला टाकलेला चेंडू शुभंकरने टाकलेला चेंडू मात्र फटकारलेला आहे. पहिला चेंडू आणि धाव घेतलेली आहे. फलंदाज विजयने पहिलं धाव काढलेलं आहे स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलेला हा फलंदाज. ऑरेंज रायझर संघाचा हा फलंदाज. नॉन स्ट्रायकरला असलेला स्वागत. इथे मात्र या चेंडूचा कसा स्वागत करतोय पाहूया आपण. नाही, इथे मात्र स्वागत केलेलं नाही. चेंडू जातोय बॅटच्या वरून आणि यष्टीरक्षकाकडे गेलेला हा चेंडू. धाव मात्र नाही. पुन्हा एकदा शुभंकरच्या पुढच्या चेंडूचा स्वागत करण्यासाठी स्वागत तयार. हा मात्र टोलावलेला आहे चेंडू. इथे मात्र डिक्लेअर धाव झालेली आहे. एक बॉक्स क्रिकेटमधले रूल अँड रेग्युलेशन्स. डिक्लेअर धाव एक. नेटच्या आतमध्ये जर चेंडू अडकला तर आपल्याला या मैदानावर डिक्लेअर असतात आणि पंचांचा हा इशारा. विजय पुन्हा एकदा फलंदाजीला आणि इथे मात्र टोलावण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाजांनी चेंडू अडवलेला आहे. धाव मात्र मिळालेला नाही. पहिल्या षटकातला पुढचा चेंडू म्हणजे शेवटचा चेंडू. शुभंकर टाकलेला. इथे मात्र टोलावण्याचा प्रयत्न. धाव मात्र मिळालेले नाही. एक षटक संपलेला आहे. 7 षटकांचा हा सामना. पहिल्या षटकानंतर ऑरेंज रायझर संघाची धावसंख्या 2. अतिशय उत्तम शुभंकरचं हे षटक. स्वागतला मात्र या ठिकाणी फक्त धीरज संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय. डॉमिनेटर संघाचा हा गोलंदाज. टाकलेला चेंडू अतिशय उत्तम आणि सुंदर यष्ट्यांच्या अगदी जवळून गेलेला हा चेंडू. धाव मात्र नाही. डॉट बॉल म्हणावं लागेल. संध्याकाळच्या या गुलाबी थंडीत हा सामना. इथे मात्र टोलावण्याचा प्रयत्न. चेंडू गेलेला आहे सीमारेषेवर. तिथून मात्र चेंडू आलेला आहे गोलंदाजाच्या हातात. यष्ट्या उधळलेल्या आहेत. मात्र पंचांनी अपील फेटाळून लावलेला आहे. फलंदाज सुरक्षित. धाव मिळालेला आहे 1. पुन्हा एकदा स्वागत तयार. धीरजच्या चेंडूचा सामना करण्यासाठी इथे मात्र पॉइंटच्या दिशेने टोलावलेला चेंडू. धाव घेतलेली आहे 1. प्रत्येक चेंडूवर मात्र दोन्ही फलंदाज 1-1 धावा काढतायत. दुसरं षटक. पहिल्या षटकात मात्र फक्त 2 धावा संघाला भेटलेल्या आहेत. दुसऱ्या षटकात पाहूया. एखादा चौकार षटकार मारून संघाचं धावफलक हलतं ठेवतायत का, धावफलक वाढवतायत का, याकडे लक्ष. इथे मात्र टोलावलेला आहे. चेंडू गेलेला आहे. थोडंसं बोलल्याप्रमाणे हा मात्र बसलेला खणखणीत असा हा चौकार. विजयच्या बॅटमधून हा पहिला चौकार. गोलंदाज धीरज पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. टाकलेला चेंडू इथे पुन्हा एकदा टोलावलेला आहे आणि पुन्हा एकदा गेले. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. धाव मात्र घेतलेला आहे विजयने 1 धाव. क्षेत्ररक्षक तत्पर. धाव फक्त भेटलेला आहे 1 सीमारेषेवर. इथं मात्र संघाच्या 3 धाव्या वाचवलेल्या आहेत या क्षेत्ररक्षकांनी. पुन्हा एकदा धीरज आपल्या दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. चला पुन्हा एकदा हा षटकातला टाकलेला चेंडू. कड लागलेली आहे. इथे मात्र जीवदान भेटलेलं आहे. यष्टीरक्षकाच्या हातून चेंडू निसटलेला आहे. षटक संपलेलं आहे. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 9. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा
मात्र धीरजच्या या दुसऱ्या षटकात संघाच्या खात्यात वाढलेल्या आहेत 7 धावा. 2 षटकानंतर ऑरेंज रायझर संघाची धावसंख्या बिनबाद 9 धावा. इथे मात्र काही रूल अँड रेग्युलेशन, एका गोलंदाजाला 2 षटक इथे टाकता येतात. दोन्ही गोलंदाजाला 2-2 षटक टाकू शकतात. इथे पुन्हा एकदा टाकलेला चेंडू टोलावलेला आहे, चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. या संघाच्या धावफलकामध्ये इथे मात्र वाढ होताना दिसतोय. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू, खणखणीत असा हा चौकार. शुभंकरचं वैयक्तिक दुसरं षटक, संघाकडून तिसरं आणि हा पुन्हा एकदा टोलावलेला आहे. शुभंकर हवेत उडालेला होता, डोक्यावरून मारलेला फटका, फलंदाजांनी धाव घेतली आहे. 1 धावचित करण्याचा अयशस्वी प्रयत्न, पंचांनी अपील फेटाळून लावलेला आहे. पुन्हा एकदा फलंदाज सुरक्षित, धाव मात्र 1 घेतलेला आहे. शुभंकरने टाकलेला चेंडू, इथे अपील केलेला आहे पंचांनी, फेटाळलेला आहे. बॅटच्या खालून यष्ट्यांच्या अगदी जवळून गेलेला हा चेंडू. शुभंकरचं तिसऱ्या षटकातला हा टाकलेला चेंडू, इथे टोलावलेला आहे चेंडू. पाहूया, सागरनी मात्र चेंडू अडवलेला आहे. यष्ट्या उधळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट लागला असता तर मात्र इथे थोडीशी गडबड झाली असती, पण नाही. फलंदाजाचं नशीब. आणि धाव मात्र 1 भेटलेला आहे. 1 बाउंडचा इशारा पंचांचा. तिसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. टाकलेला चेंडू टोलावलेला, इथे मात्र सीमारेषेवर गेलेला चेंडू. फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न होता विजयचा, पण पाहिला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि सुरक्षित आपण आपल्या जागेवर पोहोचलेला हा फलंदाज विजय. या षटकातला शेवटचा चेंडू टाकलेला, हा मात्र टोलावलेला आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेला त्याच पद्धतीने मारलेला चेंडू, इथे मात्र धाव घेतलेला आहे. शेवटच्या चेंडूवर मात्र धाव घेऊन स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय हा विजय. 3 षटकानंतर ऑरेंज रायझर संघाची धावसंख्या आहे बिनबाद 16 धावा. डॉमिनेटर संघाकडून 4थं षटक घेऊन येतोय. पाहूया कुठला गोलंदाज. इथे मात्र टाकलेला चेंडू, त्रिफळाची बाद झालेला पहिला फलंदाज तंबूमध्ये परततोय. ऑरेंज रायझर संघाला बसलेला हा झटका. धीरज पिंगळे आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 4थं षटक घेऊन आलेला हा गोलंदाज. पहिल्या षटकात मात्र 7 धावा दिलेला हा गोलंदाज. आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर एका फलंदाजाला म्हणजे विजयाला तंबूचा रस्ता दाखवलेला हा गोलंदाज. पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे. डावखुरा फलंदाज हा फलंदाज, डावखुरा फलंदाज मैदानात. धीरजने टाकलेला चेंडू टोलावलेला आहे, धाव मात्र नाही. इथे सुरक्षित, इथे मात्र स्वागतला धाव घ्यायची होती. चेंडू मात्र गोलंदाजाच्या अगदी जवळ पडलेला. परत आपापल्या जागेवर हा स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाजीला तयार गोलंदाज धीरज आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकतोय आणि टाकलेला चेंडू इथे मात्र बॅटच्या खालून यष्टिरक्षकाच्या हातात. अपील केलेला यष्टिरक्षकांनी फेटाळलेला आहे पंचांनी. चेंडू जातोय गोलंदाजाकडे. 4थं षटक. धावा मात्र झालेल्या आहेत 1 बाद 16 धावा धावफलकावर. सुंदर गोलंदाजी, पुश केलेला हा चेंडू आणि धाव फक्त भेटलेला आहे 1. खातं मात्र उघडलेला हा नवीन आलेला फलंदाज अदनान.
थोडंसं बदल करता एक क्षेत्ररक्षकामध्ये डावकोरा फलंदाज मैदानात आल्यावर हे मात्र करावं लागतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तयार. चेंडू टाकलेला चेंडू टोलावलेला आहे. पाहूया शेमारेषेवर ऑनला मारलेला हा पटका. धाव मात्र घेतलेला आहे स्वागतनी 1 आणि चौथ्या षटकातला मला वाटतं हा शेवटचा चेंडू. इथे मात्र प्लेड करून खेळून काढलेला आहे हा फलंदाज. 4 षटकानंतर ऑरेंज रायझर संघाची धावसंख्या झालेली आहे 1 बाद 18 धावा. अतिशय सुंदर असं गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल हेरनेक्स डॉमिनेटर या संघाकडून. समोरच्या फलंदाजाला खिळवून ठेवणारी ही गोलंदाजी आणि फलंदाजाला मात्र कुठे संधी मिळत नाही. संधीचा फायदा मात्र उठवता येत नाही का म्हणजे इतक्या टाईट पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. इथे मात्र हवेत उडालेला चेंडू. झेल मात्र सुटलेला आहे. जीवदान मिळालेला हा स्वागतला मात्र इथे जीवदान मिळालेला आहे. जीवदानाच्या संधीचा फायदा हा फलंदाज उठवतोय का पाहूया. 3 षटक शिल्लक राहिलेले आहेत. धाव संख्या मात्र थोडीशी कमी म्हणावं लागेल. फक्त 1 धाव घेतलेला आहे धीरजनी स्वागतनी. पाचव्या षटकातले 2 चेंडू. धावा मात्र वाढत नाही. तिथे चेंडू मात्र खेळले जातात. कमीत कमी धावा प्रत्येक चेंडूवर 1-2 धावा. इथे मात्र टोलावलेला चेंडू. उत्तुंग असा हा पहिला षटकार या संघाकडून ऑरेंज रायझर कडून हा पहिला षटकार. आदन शेख हा अतिशय उत्तम फलंदाज. आतापर्यंत मात्र आपल्या बॅटला धार लावलेला नव्हता. आता मात्र बॅटला धार लावलेला हा फलंदाज. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूचा मारा करतोय आणि इथे मात्र गोलंदाज चकावलेला आहे. चेंडूला षटकार जरी गेला मात्र पुढचा चेंडू मात्र अतिशय शांत मनाने टाकणारा हा गोलंदाज रोहित. पुन्हा एकदा बाउन्स टाकलेला चेंडू टोलावलेला आहे. धाव मात्र फक्त 1. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न कट झालेला आहे. पाहूया जागेत पडलेला आणि इथे मात्र फलंदाज स्वागतनी चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकानंतर ऑरेंज रायझर संघाची धावसंख्या आहे 1 बाद 27 27 रन्स. लॉस फॉर 1 विकेट. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये उपस्थित. 2 षटक शिल्लक राहिलेले आहेत फक्त. धावसंख्येला मात्र इथे आकार द्यावा लागेल. चौकार षटकार टोलवावं लागेल आणि संघाचं धावफलक हलतं ठेवून आपल्याला इथे धावांचा डोंगर मात्र उभं करावं लागणार आहे. पाहूया हा फलंदाज स्वागत. पुन्हा एकदा टोलावलेला आहे चेंडू. धाव फक्त 1. इन बॉक्समध्ये खेळताना आपल्याला काही विचार करून चेंडूला टोलवावं लागेल. पार्टनरशिप मात्र 12 चेंडूमध्ये 12 धावांची. प्रत्येक चेंडूवर धाव घेता येते 1-1 धावा. नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 1 धाव घेतलेला आहे फलंदाज आनंदनी. अदनांनी 1 धाव घेतलेला आहे. याप्रमाणे संघाच्या धावसंख्येत 1 नो बॉल आणि 1 अतिरिक्त असे 2 धावा या ठिकाणी भेटलेल्या आहेत. इथे मात्र फलंदाज स्वागतला भेटलेला आहे फ्री हिटची संधी आणि हा संधीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केलेला. नेटला लागलेला चेंडू. 1 धाव घेतलेला आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत. अजूनपर्यंत चेंडू गोलंदाजाकडे आलेला नाही आणि धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत 2. डॉमिनेटर संघ इथे यशस्वी होताना दिसतोय. फलंदाजा खेळून ठेवतोय. 6व्या षटकात धावसंख्या आहे फक्त इथे 32. पुन्हा एकदा स्वागत हा टोलावण्याचा प्रयत्न करतोय मात्र चेंडू त्या पद्धतीनं बॅटवर येत नाही. 1-1 धावा मात्र भेटत आहेत.
हा मात्र टोलावलेला आहे, सीमारेषेवर गेलेला चेंडू पंचांच्या जवळून. धाव फक्त एक. अतिशय कडक आणि तत्पर असे एक क्षेत्ररक्षक चेंडूवर, प्रत्येक चेंडूवर तुटून पडतायत. एक एक धावा फक्त संघाच्या खात्यात जमा होत आहेत. 6वं षटक, पहिला चेंडू पुन्हा एकदा टाकलेला, धाव मात्र भेटलेला नाही. रोहित हा चेंडू पकडलेला आहे आणि गोलंदाजाकडे. दोन्ही फलंदाज थोडंसं चर्चा करतायत, बॅट बदलतायत. स्वागत हा पुन्हा एकदा आलेला हा फलंदाज, या षटकातला हा चेंडू इथे मारण्याचा प्रयत्न करतोय. सहा षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 1 बाद 34 धावा, 34 रन्स. शेवटचं षटक, दोन्ही फलंदाज इथे मात्र दोन्ही फलंदाज 10 धावसंख्येवर इथे फलंदाजी करतायत. स्वागत खेळतोय 17 चेंडूमध्ये 10 धावा आणि अदनान खेळतोय 9 चेंडूमध्ये 10 धावा. आपल्या संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतोय. आतापर्यंत यष्टिरक्षकाची भूमिका बजावलेला हा क्षेत्ररक्षक आता गोलंदाजीला आलेला आहे. अनुप हा गोलंदाज, उंचापुरा गोलंदाज. टाकलेला चेंडू, इथे मात्र धाव फक्त एक घेतलेली आहे, मात्र यष्ट्या उधळण्याचा प्रयत्न झालेला नाही. फलंदाज सुरक्षित. अरे फलंदाजांनी थोडंसं आपल्याला विचार करून चेंडू आणि धाव घ्यावं लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणू पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. शेवटचं षटक, टाकलेला चेंडू टोलावलेला आहे, चेंडू गेलेला आहे. डेड बॉल, पंचांचा इशारा. डेड बॉल, चेंडू नाही. चला, दोन फलंदाज आपापसात चर्चा करतायत. पुन्हा एकदा स्वागत आपल्या जागेवर, नॉन स्ट्राईक एंडला आहे स्वागत. इथे मात्र स्वागत हा फलंदाजीला आलेला आहे, फलंदाज स्ट्रायकरला आलेला स्वागत. फुलटॉस, टाकलेला चेंडू, धाव मात्र नाही. समोरच्या दिशेने खेळू काढण्याचा प्रयत्न, टोलावण्याचा प्रयत्न करतोय, त्या पद्धतीनं मात्र चेंडू येत नाही. चेंडू एकदमच स्लो आल्यामुळे धाव मात्र भेटत नाही. इथे मात्र पंचांचा इशारा आलेला आहे, अतिरिक्त धावसंख्येच्या रूपाने, वाईडच्या रूपाने 1 धाव संघाच्या खात्यात. टाकलेला, इथे मात्र टोलावलेला आहे, चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. इथे मात्र स्वागतच्या बॅटमधून खणखणीत असा हा चौकार. धावसंख्या झालेली आहे 40. 4-0, लॉस फॉर 1 विकेट. शेवटच्या षटकातले काही चेंडू शिल्लक. हा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. फलंदाज, चेंडू गेलेला आहे गोलंदाज अनुपकडे. हा टोलावलेला आहे चेंडू, 1 धाव घेतलेला आहे, चेंडू आलेला आहे गोलंदाजाकडे. या षटकातला मला वाटतं हा शेवटचा चेंडू. धावसंख्या आहे 41. संध्याकाळच्या सामन्यातला पहिल्या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू. आणि टाकलेला आहे अनुपने, टोलावलेला आहे चेंडू, सीमारेषेवर गेलेला आहे, 1 धाव घेतलेला आहे आणि थोडीशी मिसफिल्ड याचा फायदा उचललेला आहे. आणि दुसरा धाव घेताना मात्र इथे अदनान हा फलंदाज धावचीत झालेला आहे. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या आहे 2 बाद. 42 रन. ऑरेंज रायझर्स संघाची धावसंख्या 7 षटकानंतर
चला लवकरात लवकर आपण या षटकात पहिला षटक ऑरेंज रायझर संघाकडून प्रथम फलंदाजी करताना ऑरेंज रायझर संघ 7 षटकांमध्ये 2 बाद 42 धावा केलेल्या आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्याकरता डॉमिनेटर संघाचे 2 फलंदाज धीरज आणि सचिन हे 2 फलंदाज मैदानामध्ये उपस्थित. गोलंदाजीला आहेत अप्पासो. आपल्या संघाकडून पहिलं षटक आणि पहिला चेंडू टाकण्याच्या तयारीत. त्या चेंडूचा समाचार घेण्याकरता धीरज मैदानात. इथे मात्र टाकलेला चेंडू पुश केलेला आहे पॉइंटच्या दिशेने आणि स्वतःचं खातं धीरजने उघडलेलं आहे आणि संघाचं देखील खातं उघडलेलं आहे. पहिला चेंडू विजयासाठी फक्त 43 धावांची आवश्यकता संघाला. या मात्र टाकलेला चेंडू टोलावलेला आहे. चेंडू सीमारेषेवर गेलेला हा चेंडू मात्र क्षेत्ररक्षकांनी अडवलेला आहे. संघाच्या 3 धावा वाचवलेल्या आहेत. फलंदाजांनी धाव घेतली आहे 1. दोन्ही फलंदाज सचिन आणि धीरज आपापलं खातं उघडलेले हे 2 फलंदाज. इथे हवेत मारण्याचा प्रयत्न शुभमनी आणि इथे धाव घेण्याच्या नादात मात्र धीरज हा फलंदाज धावचित झालेला पहिला फलंदाज पहिल्या षटकात तंबूमध्ये परततोय. एकदा आप्पा सोनी टाकलेला चेंडू इथे मात्र टोलावलेला आहे. पाहूया. नाही फक्त 1 धाव. चित्ररक्षक तयार तत्पर आणि धाव फक्त 1 भेटलेला आहे. पहिला फलंदाज तंबूत. पहिलं षटक. पुढचा चेंडू अप्पासो टाकलेला इथे टोलावलेला आहे. ऑफ आणि ऑन. यष्टीरक्षक नवीन फलंदाज मैदानात रोहित. हा मात्र टोलावलेला चेंडू गेलेला आहे. पहिला षटकार ऑर्नेस्ट डॉमिनेटर संघाकडून या पहिल्या षटकात पहिला फलंदाज तंबूत पात्र रोहित मात्र आपलं षटकारांनी खातं उघडलेलं आहे. पहिल्या षटकानंतर डॉमिनेटर संघाची धावसंख्या आहे 1 बाद 9 धावा. अदनान शेख हा गोलंदाज आपल्या संघाकडून दुसरं षटक आणि टाकलेला चेंडू फलंदाजाच्या अंगावर आदळलेला. धाव नाही आणि इथे मात्र थ्रो केलेला आहे. ओव्हर थ्रोच्या नादात धाव मात्र घेतलेला आहे फलंदाजांनी. बाईकच्या रूपाने भेटलेलं 1 धाव संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या झालेली आहे 2 आकड्यामध्ये 10 धावा धावफलकावर. पुनश्च एकदा फलंदाजीला तयार रोहित. अदनानने टाकलेला चेंडूचा समाचार घेण्याचा पंचांचा इशारा नो बॉलचा आणि प्री हिटची संधी रोहितला. अदनान पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. टाकलेला चेंडू टोलावलेला आहे रोहितने आणि इथे थोडीशी गडबड. क्षेत्ररक्षकाच्या हातून चेंडू निसटलेला आहे. चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. रोहितची नजर मात्र घारीसारखी आहे चेंडूवर. थोडासा जरी बदल झाला मात्र चेंडूचा पुरेपूर समाचार घेतोय. चेंडूला टोलावतोय. इथे मात्र शांतपणे खेळून काढलेला आहे. समोरच्या फलंदाजाला म्हणजे सचिनला तो जागेवर थांबण्यास सांगितलेला आहे आणि धाव मात्र नाही. पुनश्च एकदा पुढचा चेंडूच्या
घेऊन येतोय अदनान हा गोलंदाज. टाकलेला बाउंड, टाकलेला चेंडू आणि उत्तुंग असा हा षटकार. इथे मात्र म्हणावं लागेल शिवछत्रपती शिवरायांचा छावा आणि इथे डॉमिनेटरच्या रोहितला भेटतायत 6 धावा. आणि पुन्हा एकदा रोहितचं मात्र इथं कौतुक केलं जातं एक सर्व मैदानातून प्रेक्षकाकडून. 2 उत्तुंग असे षटकार टोलावलेला हा फलंदाज मैदानात 6 चेंडूमध्ये 16 धावसंख्येवर खेळतोय. पुन्हा एकदा टोलावलेला चेंडू आणि झेल सुटलेला आहे चेंडूचा आणि इथे 1 धाव घेतलेला आहे रोहितने. हातातून चेंडू निसटला आणि षटक संपलेला आहे. 2 षटकानंतर ऑर्नेक डॉमिनेटर संघाची धाव संख्या झालेली आहे 1 बाद 22 धावा. विजयासाठी अपेक्षित आहे 30 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा फलंदाजीला आहे स्ट्रायकर रोहित. गोलंदाज विजय आपल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय आणि पहिला चेंडू वाईडचा इशारा पंचांचा. 1 धाव संघाच्या खात्यात. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू. इथे मात्र हा चेंडू सोडून दिलेला आहे रोहितनी. स्लिपमध्ये उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाकडे गेलेला चेंडू. धाव नाही. विजय पुढचा चेंडू. इथे मात्र वाईडचा इशारा. पुन्हा एकदा अतिरिक्त धावा भेटतायत संघाला. 19 धावांची आवश्यकता. चेंडू आहेत 29. हा मात्र मारण्याचा प्रयत्न आणि अतिशय संयमी फलंदाजी म्हणावं लागेल रोहितची. इथे पुन्हा एकदा स्लिप पॉईंटच्या दिशेने खेळून काढलेला आणि धाव मात्र घेतलेल्या आहे या चेंडूवर रोहितनी. आणि नॉन स्ट्रायकरला असलेला सचिनला आमंत्रित करतोय फलंदाजीला. रोहित 10 चेंडूमध्ये 1 चौकार 2 षटकार वैयक्तिक 17 धावसंख्येवर खेळणारा हा फलंदाज. संघाला विजयासाठी अपेक्षित धावसंख्या आहे 18. इथे मात्र विजयने टाकलेला चेंडू. धाव भेटलेली नाही. तिसरं षटक. पुढचा चेंडू. फुलटॉस टाकलेला चेंडू टोलावलेला आहे इथे आणि 1 धाव. फलंदाज सचिनला माहीत आहे आपण जर 1 धाव घेऊन रोहितला फलंदाजीला आणलं तर मात्र इथे चौकार षटकार तो टोलवू शकतोय. म्हणून पुन्हा एकदा आमंत्रित केलेलं आहे सचिननी रोहितला फलंदाजीला. आणि त्याचाच फायदा घेत रोहितने टोलावलेला आहे चेंडू. डीप कव्हरला मारलेला फटका. धाव मात्र 1. षटक संपलेला आहे. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 1 बाद 27. 24 चेंडू 16 धावांची आवश्यकता संघाला सामना विजयासाठी. तिसऱ्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर धाव घेऊन पुन्हा एकदा रोहित इथे फलंदाजीला तयार. आणि टोलावलेला चेंडू सीमारेषेवर गेलेला आहे. सीमारेषेवरून चेंडू येतोय यष्टीरक्षकाकडे. धाव मात्र घेतलेलं नाही. रोहित 13 चेंडूमध्ये 19 धावसंख्येवर खेळणारा हा फलंदाज. या चेंडूचा समाचार घेतलेला आहे उत्तुंगाचा षटकार. प्रत्येक षटकांमध्ये मात्र हा षटकार टोलावतो रोहित. पुन्हा एकदा सुभाष टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा टोलावलेला आहे. इथे मात्र वरच्या बाजूला नेटला लागलेला चेंडू. संघाच्या धावा वाचलेल्या आहेत 5. धाव भेटलेली आहे फक्त 1. रोहित खेळतोय 26 धावसंख्येवर. सुभाष टाकलेला चेंडू इथे टोलावण्याचा प्रयत्न करतोय. 1 धाव पुन्हा एकदा सचिन याच्या खात्यात. आणि पुन्हा एकदा आमंत्रित करतोय सचिन हा रोहितला फलंदाजीला. अपेक्षित धावसंख्या फक्त विजयासाठी पाहिजे आहेत 8 धावा.
इथे वाईडचा इशारा पंचांचा. रोहितने चेंडू सोडून दिलेला आहे. चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे. धावसंख्या झालेली आहे 36. 7 धावांची आवश्यकता. चौथं षटक. बाउन्स टाकलेला चेंडू टोलावलेला आहे आणि इथे रोहितने आणि चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत असा चौकार. धावसंख्या झालेली आहे 40 धाव फलकावर. विजयासाठी अपेक्षित धावा आहेत फक्त 3 धावा. आणि चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा टोलावला. चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर आणि संघ डॉमिनेटर संघ विजेता ठरलेला संघ. 4 षटकांमध्ये संघ हा आपला विजयश्री खेचून आणलेला हा संघ और नेक्स्ट डॉमिनेटर संघ विजेता ठरलेला आहे. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अर्थातच या सामन्याचा सामनावीर पुरस्कार ठरलेला हा फलंदाज रोहित. डॉमिनेटर संघाचा हा फलंदाज. 17 चेंडूमध्ये 3 चौकार 3 उत्तुंग षटकार टोलावलेला हा फलंदाज. वैयक्तिक 34 धावा टोलावलेला आहे. ग्रुप कडून हा सामनावीरचा पुरस्कार देत आहेत आणि गुडविल पार्टनर्स मणिपाल कडून असं उत्कृष्ट असं एक या सामनावीर पुरस्काराला उत्कृष्ट असं एक सरप्राईज प्राइज या ठिकाणी देत आहेत मणिपाल ग्रुप कडून. सामनावीरांचं कौतुक. संपूर्ण संघ मैदानात जल्लोष करतोय. या ठिकाणी संपूर्ण संघ मैदानात जल्लोष करतोय. या ठिकाणी रोहित सामनावीर पुरस्कार घेतोय आणि या ठिकाणी जल्लोष केला जातोय. आयोजक मैदानात मान्यवर या ठिकाणी मैदानात संपूर्ण जल्लोष पाहतोय प्रेक्षक. डॉमिनेटर संघाचा रोहित याला मणिपाल ग्रुप कडून स्पेशल गिफ्ट आणि या ठिकाणी सामनावीरचा पुरस्कार देत आहेत. चेंडू मध्ये 3 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार टोलावलेला रोहित. वैयक्तिक 34 धावा केलेला हा फलंदाज आणि ते मान्यवरांकडून याचं सामनावीरचा पुरस्कार देत आहेत. संपूर्ण संघ या ठिकाणी जल्लोष करतोय आणि मणिपाल ग्रुपच्या माध्यमातून आणि विंडसरच्या माध्यमातून सामनावीरचा पुरस्कार या संघाला हार्दिक शुभेच्छा पुढील सामन्यासाठी. आणि मणिपाल ग्रुपच्या माध्यमातून इथे स्पेशल गिफ्ट देत आहेत. विंडसर मॅन ऑफ द मॅच रोहित याला सामनावीरचा पुरस्कार. पुन्हा हॅम्पर पॉवर बाय बिग लाइट्स यांच्याकडून देखील एक स्पेशल गिफ्ट या ठिकाणी देत आहे संपूर्ण संघ मैदानात. मान्यवर संपूर्ण संघ मैदानामध्ये उपस्थित. रम्याच्या या संध्याकाळचा पहिला सामना हॉर्नेक्स डॉमिनेट संघ विजेता ठरलेला आहे. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. चला यानंतरचा सामना होणार आहे तुफान टायगर्स आणि वरद विशी मास्टर्स. हे दोन्ही संघ मैदानात उपस्थित. आयोजक तयार. चला विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. सामनावीर रोहितचं देखील पुन्हा एकदा अभिनंदन. पुढील सामन्यासाठी शुभेच्छा.
चला यानंतर होणारा सामना